जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चात रावण कुंभकर्ण हननम, एतद्धि रामायणम। अशा पद्धतीने रामायणाच्या द्वारे सुरुवात झाल्यानंतर आज आहे आपली सीतानवमी, दुर्गाष्टमी आणि सीतानवमी एकत्र असल्यामुळे आज सीतेचाही श्लोक म्हणणं उचित असेल। सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभं, सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभं। श्रीराम सान्निध्यवशां जगदानन्ददायिनी, उत्पत्ति स्थिति संहारकारिणी। सर्वदेहिनं श्री सीतारामाय नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपलं सध्या श्रीराम मंत्रांवरती निरूपण आणि विचार विनिमय आणि चिंतन चालू आहे। त्या ठिकाणी आपण सुरुवात करत असताना शिवस्तुती, शिवमहिमा आणि शिव आणि राम तत्व एकच असल्यामुळे श्री शिव राम तत्व आणि जीव हे शिवतत्व इथपर्यंत आपण एकत्रित विचार केला। त्यामुळे शिवाची उपासना सोमवारी करत असताना शिवमानस पूजा रोज सगळ्यांनी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे शिवमानस पूजेनी आपल्या या निरूपणाला सुरुवात करते। रत्नैः कल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं। जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा, दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यतां। सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं। शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा। साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा, हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहं। पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः। संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अशा पद्धतीने श्रीराम मंत्रापर्यंत आपण येणार आहे। श्रीराम मंत्र समर्थांनी रचलेले हे जे श्रीराम मंत्र आहेत आणि समर्थ असे आहेत की ज्यांनी स्वतः रामाची अनुभूती घेतली आहे आणि त्यांना मारुतीचा अवतार मानला जातो, म्हणजे ते मारुतीचा अवतार आहेत। त्यामुळे त्यांची जी अनुभूती आहे ती प्रत्येक भक्ताला आदरणीय, वंदनीय आणि जीवनाचं अंतिम ध्येय ठरवणारी असली पाहिजे, असं प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे।
आणि वाटणं ह्यावरच सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहे. जोपर्यंत सगळं काही अस्तित्वात आहे, सगळं समोर आहे, पण वाटत नसेल तर या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. तसंच 5 मेचं जे आजचं गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावं. कोणत्याही प्रकारचा अभिमान मनात न धरता जर कर्तव्य कर्म केलं तर आपण श्रीरामचंद्रापर्यंत किंवा आपल्या आराध्य दैवतापर्यंत पोहोचतो. खरे सुख हे कायम टिकणारे असते. आणि त्यांनी एक शेवटच्या ओळीत सांगितलंय की खरे सुख हे कायम टिकणारं असतं. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याला सुख मिळालं आणि ते जर टिकलं नाही तर ते कायमस्वरूपी सुख नाही, ते खरं सुख नाही, किंवा आपलं अंतिम ध्येय जीवनाचं तत्वज्ञान ते पूर्ण करणारं नाही. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. मग जर आपल्याला सततचं समाधान मिळत असेल जे कशावरच अवलंबून नाही, हे समर्थांना सांगायचं आहे की या जगामध्ये राहून या सगळ्या जगाचा अनुभव घेऊन जर आपल्याला खरं सुखी व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक विशिष्ट कार्य करावं लागेल. आणि त्यामध्ये म्हटलंय त्यांनी की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान येता कामा नये. जर त्या ठिकाणी थोडासा जरी अभिमान आपल्या मनामध्ये आला, मी करतो, मग मी करता ऐसे म्हणसी, मग त्या ठिकाणी आपल्याला काहीही साध्य होणार नाही. मुळात मध्ये म्हणजे आधी वाटणं आणि वाटल्यानंतर करणं आणि केल्यानंतर ते समर्पित करणं, या तीन गोष्टींची गरज प्रत्येक साधकाला भक्ताला असते. आणि ती जर एकदा समजली आणि त्यानुसार जर तो वागायला लागला तर समर्थ म्हणतात त्याला हे त्यांचं गंतव्यस्थान काही दूर नाही. मग ते करत असताना वेगवेगळी उपासना जेव्हा ते सांगतात तर उपासना ते काय म्हणतात, त्यातल्या त्यात रामदासी परंपरा. राम मुळातच साधा आहे. राम या शब्दामध्ये सुद्धा साधेपणा आहे. वागणं साधेपणाचं आहे. धर्मानी वागायचं आहे, नीतीने वागायचं आहे, स्वधर्म ओळखायचा आहे. आता स्वधर्म ओळखणं कठीण का वाटतं, कारण स्वधर्माच्या विरुद्ध आचरण करतो बुद्धीनी जेव्हा स्वधर्माच्या विरुद्ध आपण आचरण करतो तेव्हा खरं रावणत्व आहे. ते रावण तत्व जे आहे ते आपल्या बुद्धीच्या विरुद्ध वागणं. आपण जर बुद्धीप्रमाणे वागलो आणि हृदयाचं ऐकलं बुद्धीप्रमाणे न वागता जर हृदयाचं ऐकलं तर रामतत्व जागृत झालं असं म्हणायला हरकत नाही. इतका साधेपणा राम या शब्दात आहे, राम या अवतारात आहे. मग तो जर साधेपणा असेल आणि तो साधेपणा मिळवायला जर आपण काठिण्य पातळी गाठायची असेल तर ते शक्य नाही. जसं आहे तसं समजलं पाहिजे. तो साधा आहे ना, मग तो जर साधा आहे राम, स्वतःचं वागणं त्याचं अगदी नररूपात असल्यामुळे अगदी साधं सरळ असं त्याचं वागणं आहे. इतके कष्ट त्यांनी रावणाला मारायला घेतले. त्यांनी एखाद्या माणसाने म्हटलं असतं की सगळा राजदरबार मी घेऊन जातो, माझ्यासोबत घोडे द्या, माझ्यासोबत रथ द्या, काहीही म्हटलेलं नाही. वनवासी झालेत राम. मग त्यांनी काय केलं, साधेपणा स्वीकारला. कोणत्याही त्यांना स्वतःला जे वाटलं त्यातून साधेपणाने धर्मांनी तो वागला. म्हणजे कृष्णचरित्र ऐकायला बरं आहे, रामचरित्र वागायला कठीणच आहे, पण निदान ते आपल्यासाठी तरी आहे. कारण रामासारखं वागणं आवश्यक आहे. इतका तो साधा राम आहे की साधा पायी चालत जातो, कुटी बांधतो, त्या ठिकाणी 4 जण राहतात. या सगळ्या पद्धतीचं त्याचं आयुष्य आहे. आणि हे सगळं करत असताना देवाची उपासना करतात आणि देवाची उपासना करून काही गोष्टी मी विसरलो असं समजून देवाची उपासना करतात. एकदा तर इतके त्यांना त्रास होतो की माझी उपासना फळत का नाही, समुद्र माझ्यावरती का रागवला आहे, समुद्र मला रस्ता का देत नाही, असा विलाप सुद्धा राम करतायत. मग जर त्यांचा अवतार जर आपल्याला अगदी म्हणायचं असेल देवाचा अवतार आहे तर त्यांना हा विलाप करायची गरज नव्हती. सीता हरवली तर त्या गोष्टीचा विलाप करण्याची त्यांना गरज नव्हती. मग या सगळ्या गोष्टी कशासाठी करतात त्या अवतारामध्ये, ते की साधेपणाने सुद्धा हे तत्व आपल्याला समजू शकतं. कृष्णचरित्र ऐकायला छान आहे, त्यांच्यासारखी ताकद प्रत्येक भक्तामध्ये येऊ शकत नाही. आवडतं खूप. मग जसं म्हटलं असतं की नाही, मोठे मोठे खेळ डोंबाऱ्याचे करतात किंवा एखाद्या सर्कसमध्ये आपण खेळ बघतो त्या ठिकाणी खाली लिहून येतं की हे तुम्ही कुणीही करू नये, कुणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय हे खेळ करू नये असं लिहून दिलेलं असतं. तसं श्रीकृष्ण चरित्र वाचत असताना जर तसं करायचा प्रयत्न केला तर लिहून देतील खाली ते की असं कुणीही करू शकणार नाही, करूही नये. त्यांनी जर केलं तर त्याला काही हाती लागणार नाही असं कृष्णचरित्र आहे. कारण पूर्णावतार आहे कृष्ण आणि राम हा नरावतार आहे. मग नरावतारामध्ये सगळ्या मर्यादा सांभाळत जर तो आपलं जीवन जगतोय तर ते किती साधं आहे. त्याचं जीवन अगदी साधं आहे. दुःख येत आहेत त्याला, सुख येत आहे त्याला, हे सगळं जर त्याच्या जीवनामध्ये राम स्वतः अनुभवत आहेत. आणि ते जे चरित्र आहे ते समर्थांना भावलं आहे. ते म्हणतात अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. असा हा जो माझा कुलदैवत आहे राम, तो अतिशय साधा आहे.
मग तो जर साधा आहे आणि मुळात साधा असून तो आत्मतत्व आहे, आत्मतत्व असून तो चराचरात भरलेला आहे, इतकं सगळं गणित जर जमून आलाय, तर असा राम भेटायसाठी फार कृत्रिमता आणण्याची गरज नसावी, फार कृत्रिमता आणू नये असं त्यांचं म्हणणं आहे. किती मोठं मोठं वेदांताचं ज्ञान आपल्याला सांगितलंय त्यांनी, की शिवस्वरूप काय, रामस्वरूप काय, हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं ते जर साधायचं असेल, रामतत्व साधणे म्हणजे स्वतःला शांत करणे, स्वतःला समाधानी ठेवणे. आणि आजचं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य तेच आहे की खरे सुख हे कायम टिकणारे असते. जर एखाद्या वेळेस हे रामनाम घेताना जर सुख मिळालं आणि ते जर कायम टिकलं तरच ते इतका साधेपणाने राम मिळतो. म्हणजे समाधान, साधेपणा, आनंद हे रामतत्व आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय समर्थांनी आता पहिल्यांदा, आणि त्याच्यासाठी थोडासा समर्थांच्या दासबोधाचा आपल्याला आधार घ्यायचा असेल तर आपण म्हटलं होतं की फोडून शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. हा जो अनाथांचा माहेर घर आहे, अनाथ कोण? आपण अनाथ आहोत. कसे? की ज्यांना नाथ असून सुद्धा समजत नाही की आम्हाला नाथ आहेत. आम्ही सनाथ आहोत. आमचा नाथ परमपिता आहे. आमच्या नाथाला जे जमतं ते इतर कुणाला जमत नाही, यावरती माझा विश्वास आहे. असे सनाथ आपण असून सुद्धा स्वतःला अनाथ समजणारे भक्त जर असतील तर त्यांना शब्दांचं अंतर फोडावं लागेल. हे जे मी बोलतोय त्या बोलण्याचा मतितार्थ समजून घेणे, उपासना करणे म्हणजे समर्थांचे सगळे शब्द मतितार्थाप्रमाणे समजून घेणे, हा असा अर्थ आपण काढायला पाहिजे. शब्द शब्द समजायला आपण आता लहान नाही, प्रत्येक शब्दाचा अर्थ न समजण्या इतके आपण लहान नाही. सगळे विद्वान आहेत, सगळे शिकलेले आहेत. त्यामुळे शब्दांमध्ये काय म्हटलंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण शब्दांचं अंतर फोडायचं आहे. शब्दांचं अंतर फोडून हे का लिहिलं, कुणासाठी लिहिलं, कोणत्या जीवासाठी लिहिलं, कसं लिहिलं, कोणत्या तळमळीने लिहिलं, हे जर समजलं तर जीवानी आकृष्ट होणे ही आपली जबाबदारी आहे. या शब्दांकडे आकृष्ट होणे ही आपली जबाबदारी आहे. मंत्र सोपे आहेत, मंत्र अतिशय सोपे आहे, पण मंत्रांपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे ना तोच खरं कठीण आहे. बुद्धीने एकदा मनाने ठरवलं पाहिजे की मला या मार्गाने जायचं आहे. एकदा का त्या बुद्धीने ठरवलं की तो मार्ग सोपा असो का खडतर असो तो आपण पार करतो. पण बुद्धी ठरवत नाही ना, त्यामुळे मनाचे श्लोक आधी शिकवले, त्यानंतर दासबोधामध्ये सगळा वेदांत सांगितलाय. आणि श्रीराम मंत्र सांगत असताना ते म्हणतात आहे हे मंत्र म्हणा. आणि ते मंत्र कसे आहेत बघा. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, जडे गर्भ ताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणे आज पारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणत असताना म्हणतात, जसं गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आजचं आहे की अभिमान न धरता कर्तव्य करा. मग त्यांनी म्हटलं असा अजपा म्हणजे ज्या ठिकाणी फार मोठ्या साहित्याची गरज नाही. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, कोणत्याही प्रकारचा शास्त्र जाणण्याची गरज नाही, अभ्यासाची गरज नाही. फक्त एका आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली आणि त्यांनी सांगितलेला मंत्र जर मनापासून आपण गायला, मनापासून अजपाजप म्हणजे ज्या ठिकाणी आपोआप आपल्या जिव्हेवरती तो यायला लागला, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याची गरज नाही. जडे गर्व ताठा अभिमान पोटी, पण मनामध्ये असलेला जो अभिमान आहे, जो बुद्धीमध्ये असलेला अभिमान आहे, तो बाकी दूर व्हायला पाहिजे. एकदा का तो बुद्धीतला अभिमान दूर झाला आणि मनापासून आपल्या आराध्याचं जर चिंतन आपल्या मनामध्ये दृढ झालं, तर याच्यासारखं सोपं काय गणित आहे. ते म्हणतात कसा कोणता नेणे आज पारे. अशा प्रकारे कोणत्या प्रकारचा वेगळा याच्याहून साधं काय असू शकतं की हरे राम हा मंत्र सोपा जपारे, हा अतिशय सोपा असा मंत्र. कारण स्वगुण परीक्षेमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलंय स्वगुण परीक्षा. आता स्वगुण परीक्षा म्हणजे स्वतःबद्दलची परीक्षा, किती अतिशय आवश्यक आणि आपलं त्याच्याकडे लक्ष जायला पाहिजे अशा प्रकारची ही परीक्षा आहे. आपण परीक्षा फक्त सतत दुसऱ्यांची करत असतो. दुसऱ्यांची परीक्षा करत असताना जो आनंद मिळतो, त्याच्यात चुका काढताना जो आनंद मिळतो, त्याचं कौतुक करताना आनंद मिळत नाही, पण चुका काढताना जो आनंद मिळतो ते सगळं सोडून फक्त स्वगुण परीक्षा जर करायची असेल, करावी लागते. समर्थ म्हणतात स्वगुण परीक्षा समासामध्ये की स्वगुण परीक्षा करावी लागते. जर साधकत्व तुमच्या अंगात निर्माण करायचं असेल तर स्वगुण परीक्षा व्हावी लागते. कारण ती मूळ प्रवृत्ती आहे. मूळ प्रवृत्ती कोणती आहे की पहिल्यांदा मीपणाची जाणीव. आपल्याला असं वाटतं की मीपणा आपोआप नाही आलेला, आपल्याला याच्यात इतका आनंद होतो. आपलं नाव घेतल्याबरोबर जन्मल्यानंतर एखाद्या वर्षात आपल्याला नावाला आपण प्रतिसाद देतो. आपल्या नावामध्ये आपल्याला इतका रस असतो, आपल्या आईबद्दल आपल्याला इतका रस असतो. ती सहज प्रवृत्ती आहे.
ती सहज प्रवृत्ती मीपणाची जाणीव जी अतिशय सहज प्रवृत्ती आहे. मग ती सहज प्रवृत्ती असताना इथे मला त्यावरती विचार असा करायचा आहे की सहज प्रवृत्ती असताना आपण तिला दूर का करायचं. मला माझ्याबद्दल आवड आहे, माझ्याबद्दल मी कोणची आवड आहे, माझ्या देहाबद्दलही मला इच्छा आहे. मग हे सगळं माझं असताना इतरांकडे लक्ष का घालतोय आपण अनैसर्गिकपणे. अनैसर्गिकप्रमाणे इतरांकडे अपेक्षा करणे, इतरांकडून अपेक्षा करणे, इतरांसाठी काहीतरी केल्यावरती अभिमान वाढणे, या सगळ्या गोष्टी आपोआप दूर नेणाऱ्या आहेत असं समर्थांचं म्हणणं आहे. सोपं काम जर करायचं असेल, हा मंत्र जपत असताना स्वगुण परीक्षा आवश्यक आहे. त्या ठिकाणी म्हणतात माणसाला मीपणाची जाणीव आहे, ही देणगी आहे. मनुष्याला नरदेहाला मिळालेली ही देणगी आहे की ज्याला मीपणाची जाणीव आहे. मीपणाची जाणीव नसती तर आपण कुणावरही फिदा झालो असतो किंवा आपणही कुणाला समर्पित झालो असतो. प्रत्यक्षामध्ये माझं काहीतरी स्वतःचं अस्तित्व आहे, ही आपल्याला दिलेली देणगी आहे. ह्या देणगीचा उपयोग म्हणजे माणसाला, आणि दुसरी गोष्ट माणसाला काळाचं भान आहे. मला माहिती आहे आज नाही उद्या मला सगळं हे संपवून निघून जायचं आहे, याच कुठेतरी निघून जायचं आहे. मी कुठून तरी आलो आणि कुठून तरी निघून जायचं आहे. हे स्वगुण परीक्षेमध्ये समर्थांनी आधी तयारी केली आहे. ते म्हणतात आपल्याला या काळाचं भान आहे, इतका थोडासा मर्यादित काळ माझ्या हातात आहे. एकदा का हे जीवन संपलं की पुन्हा माझ्या हातात काही नाही, अगदी काहीही शिल्लक राहत नाही. नावसुद्धा काही दिवसांनी निघून जातं. या सगळ्या गोष्टी काळाच्या प्रवाहामध्ये विरून जातात. मग हा काळ जो थोडा वेळ माझ्या संबंधात आलेला आहे, तो काळाची जाणीव बाकी मला आहे. ही कुणी दिलेली देणगी आहे. भगवंतांनी आपल्या डोक्यावर हात ठेवलेला या गोष्टींचा, याची तुला कधीही विसर पडणार नाही. मग तो विसर पडत नाही म्हणून आपण भगवंताकडे वळतोय. अन्यथा ही देणगी जर आपल्याजवळ नसती तर आपण या मंत्रांच्या वगैरे मागे न लागता आपण स्वकेंद्रित राहिलो असतो. पण स्वगुण परीक्षा ऐकल्यानंतर समजतं भक्ताला की नाही, खरंच या दोन देणगी आहे, म्हणूनच मी इतरांपासून थोडा दूर जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन देणग्या कोणी दिल्या, मला माझी जाणीव कोणी दिली. मला का राग येतो मला कोणी जर म्हटलं की तुला बुद्धी नाही, तू दिसायला सुंदर नाही असं म्हटल्यावर मला राग का येतो. कारण मला माहिती आहे की मी अतिशय सुंदर, परम सुंदर, लावण्यवती अशा परमेश्वराचं स्वरूप मी आहे. त्यामुळे मला कोणीही कुरूप म्हणू शकत नाही, याची जाणीव मला आहे. हे कुणाचं काम आहे आपल्या मनामध्ये टाकलेलं, हे भगवंताचं काम आहे. मग हे कुणी टाकू शकतं, आईवडिलांनी नाही टाकलं ह्या गोष्टी, मग भगवंतांनी जर टाकलाय, मग तो भगवंत कोण. जो भगवंत इतकं माझ्यासाठी करतोय की ज्यांनी मीपणाची जाणीव दिली, त्यानंतर मला काळाचं भान दिलं की लवकरात लवकर मला हे सगळं आटपायचं आहे. मग आटपत असताना मला लवकरात लवकर समाधान मिळायचं आहे, ही जी जाणीव आहे, जे मृत्यूचं भय आहे आणि माणसाला जे काळाचं भान आहे, या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत कुणी, भगवंतांनी दिल्या आहेत. म्हणून भगवंत कोण आहे मग, एवढ्या सगळ्या गोष्टी मला दिल्या आपोआप. मी तर काही मागितल्या नाही. खरं म्हणजे कोणतीच गोष्ट मी मागितलेली नाही भगवंताला की हे दे ते दे. जे मागते ते चुकीचं आहे, पण जे न मागता मिळालंय ते काहीही मी मागितलेलं नाही. कोणत्याही जीवानी मला झाड बनावं किंवा मला पशु बनवावं किंवा मला स्त्री बनवावं, मला असं बनवावं, मला श्रीमंत बनवावं मागू शकत नाही. कारण ते आपोआप आपल्या प्रारब्धाप्रमाणे भगवंतांनी बहाल केलेलं आहे. पण त्या सगळ्या ऐहिक गोष्टी झाल्या. आपण जर पारमार्थिक गोष्टींबद्दल जरी विचारलं तर मी कोणची जाणीव जेव्हा होते तेव्हा कुणी दिलंय हे सगळं गोष्ट, या गोष्टी, तेव्हा मग तो कोण आहे, देणारा परमपिता. तो त्याच्याबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली तर मग बाकी हे मंत्र सोपे जातात. जोपर्यंत ही जाणीव होणार नाही, मग मीपणाच्या जाणीवेचे प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय, जे पशूंमध्ये नाही आहे. पशूंना कितीही वाटलं, बैलाला कितीही वाटलं मला अतिशय त्रास होतोय, मला यातून मुक्त व्हायचं आहे, पण त्याला त्रास भोगल्याशिवाय मुक्ती नाही. मग आपल्याला तसं नाही. हा जो जीवनातला त्रास आहे, सुखदुःखांनी भरलेलं हे जे जीवन आहे, त्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव घेतलेला आहे. दुःख सहन होत नाही आहे, पण दुःखही जर मी सहन करू शकली तर दुःख आणि सुख जर समान पातळीवर मी सहन करू शकली तर ते सहन करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. मी सहन करते दुःख आणि या दुःखावर मात करून, जसा कृष्णाने यमुनेमधल्या त्या नागावरती पाय ठेवलाय दुःखावर, त्याला मारून नाही टाकलं पूर्णपणे, त्याला मारून न टाकता त्याच्यावरती तो स्वतः त्यांनी नृत्य केलाय. ती नृत्याची लीला, प्रत्येक लीला वाचण्यासारख्या आहेत भगवंताच्या. मग हे जेव्हा नृत्य करतो, तो कसाचा नृत्य करतोय, तो आनंदाने दुःखावर मात करणे, असं करण्याचं स्वातंत्र्य मला कुणी दिलं, ही विल पॉवर कोणी दिली, तर ती भगवंतानी दिली. मग तो भगवंत कोण आहे. मग या विल पॉवरमुळे मी काय करू शकते, अतिशय उत्तम सुद्धा माझं आयुष्य असू शकतं, अतिशय दुर्गतीचं सुद्धा माझं आयुष्य असू शकतं. माझ्या हातात आहे. पुढची आलेली परिस्थिती माझ्या हातात नाही आहे.
पुढच्या परिस्थितीमध्ये किती मी शरण जायचं हे माझ्या हातात आहे. परिस्थिती कशी असो मी रडणार नाही. तुकाराम महाराज म्हणा, समर्थ म्हणा, जितके कोणते संत होते ते कोणतीही परिस्थिती येऊ मी रडणार नाही, उलट त्यावर मात करून इतरांचं कल्याण करीन, ही जी वृत्ती, ते जीवच आहेत ना. मग तेही जीव आहे. त्या जीवामध्ये ह्या जीवामध्ये फरक इतका आहे की हा जीव मायेमध्ये गुंतलेला आहे. हे मायेच्या वर आहेत, मायाधीशाकडे ओढल्या गेलेले आहेत. त्यांनी स्वातंत्र्य मायाधीशाला दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा जो फरक आहे, तो फरक जेव्हा दिसतो मग तो निस्वार्थ बनतो, तो व्यक्ती निस्वार्थ बनतो आणि मग जगावर प्रेम करण्यासाठी हा व्यक्ती प्रवृत्त होतो. मग हेच तर भगवंताला पाहिजे. स्वतःवर प्रेम करणे सोडून, कुणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे, स्वतःवर प्रेम करणे सोडून इतरांवर प्रेम करण्यास प्रवृत्त करणे, हे कशामुळे शक्य झालं? कारण माझ्या आतील भगवंताचं स्थान मला कळलं. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा मग विवेक आणि वैराग्य याची निवड आपण करू शकतो. वैराग्य म्हणजे आपणहून आलेलं. मग ते म्हणतात नको शास्त्र. मग या ठिकाणी शास्त्राची गरज पडली का? पहिल्या श्लोकावर आपलं निरूपण चाललंय की नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी. हे सगळं जर विवेक आणि वैराग्य, विवेक म्हणजे काय की विवेकाने समजून घ्यायचं ही माया काय आहे. विवेकावर बोलायचं असेल नको शास्त्र, मग शास्त्र वाचायचं नाही आहे. जर मला शास्त्र वाचायचं नाही, ज्ञानी व्हायचं नाही, तर विवेक आणि वैराग्य एवढं जरी समजलं, तेवढ्या याच्यावरती पूर्ण आपला हा जो दासबोध आणि रामदासांचं म्हणणं आहे ते समजू शकतं. विवेक म्हणजे काय? भगवंताला प्राधान्य देणे. इतका साधा अर्थ साध्या सोप्या मंत्रांच्या द्वारे आपण काढू शकतो. फक्त प्राधान्य भगवंताला. समजा दुःख आलं, भगवंत बघून घेईल. समजा सुख आलं, भगवंतामुळे आलं. फक्त प्राधान्यक्रम भगवंताला दिला की दुसरं शास्त्र अभ्यासाची गरज नाही. याचा अर्थ अभ्यासू नये असं कोणीच म्हणणार नाही. विद्वत्तेला मान आहे, पण विद्वत्तेसोबत येणारा अहंकार आणि अभिमान टाळायचा असेल तर फक्त शरण जायचं सद्गुरूंना. ते आपोआप सगळं आपल्याला ज्ञान देतात ज्याची आपल्याला गरज आहे, ज्यांनी आपलं कल्याण होणार आहे. असं नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी. फार मोठा अभ्यास आणि फार मोठी म्हणजे व्युत्पत्ती करण्याची गरज नाही. तर हा त्याच्यामुळे येणारा जो गर्व, अभिमान, ताठा, ते सगळं आपोआप नष्ट होतं. कारण मी शरण गेलो आहे. शरण गेल्यामुळे विवेकाने मी ते निवडलं आहे भगवंताला. आणि वैराग्य कसं आलं मग? त्यामुळे वैराग हे नको ते नको. जुन्या काळच्या सासवा जर बघितल्या, मला हे नको म्हणत असताना इतका राग सोडत असताना सोडवत नव्हतं. याचं कारण मी सोडते पण कुणावर तरी उपकार करते. त्या घरच्या लोकांना इतका त्या मानसिक त्रास व्हायचा, त्यापेक्षा तुझं अस्तित्व चालू द्या असं म्हणणारं जे कुटुंब होतं, मग त्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व कायम टिकलेलं असायचं. नाही सोडायची वेळ आली की चिडचिड होणार. मग ह्याला वैराग्य म्हणता येणार नाही. आपल्याला 4 आश्रम त्यासाठीच सांगितले आहेत. 4था आश्रम वानप्रस्थ स्वतःहून जर स्वीकारला तर खरं तर या सगळ्या गोष्टी आपोआप टळतात. पण टळत नाही. मग त्यासाठी अभ्यास करण्यापेक्षा एखाद्या सद्गुरूंचे जर पाय धरले तर अभ्यासही होतो आणि सद्गुरूंचे आशीर्वादही मिळतात. कारण सद्गुरू मुळातच तिथे पोहोचलेले आहेत. त्यांनी दिलेला आशीर्वाद भक्ताला पुढे नेतो आहे. मग हे जे वैराग्य कसं आहे? स्वतःहून आलेलं वैराग्य आहे. आता खरंच माझं सगळं काही संपलं आहे. पिकलेलं पान जसं झाडावरून गळतं तसं त्यांनी आपली स्वतःची वृत्ती हळूहळूच सोडावी. सुरुवातीला असं म्हटलंय की परोपकार हा मूळ धर्म आहे. स्वधर्म हा परोपकार आहे. आपल्यालाही कल्पनाच येत नाही. जोपर्यंत बुद्धी आपली कार्यशील असते तोपर्यंत परोपकार हा माझा धर्म आहे असं पटत नाही. प्रत्येक गोष्टीचा पैसा घेणे, प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्धीसाठी तळमळणे, या सगळ्या गोष्टी बुद्धी आपल्याला करायला लावते. ज्या क्षणी प्रभूची कृपा होते, ज्या क्षणी सद्गुरूंची कृपा होते, देणं माझं कर्तव्य आहे. देत असताना होणारा माझा आनंद आणि इतरांचा आनंद हे बघण्यात माझं खरं सुख आहे. हे वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे सोडायचं काहीच नाही आहे. पण जे आहे ते इतरांमध्ये शोभून जर आपण राहिलो तर मग भगवत प्राप्तीमधले सगळे अडथळे आपोआप पार होतात. मग हे नको शास्त्र अभ्यासामध्ये हे अध्यरूत आहे. यावरती विवेक आणि वैराग्यावर आपण एक पूर्ण दिवसाचं प्रवचन झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यातला फक्त थोडासा भाग असा सांगितला की शास्त्र आणि अभ्यास करण्यापेक्षा जर आपण एखाद्या सद्गुरूंचे पाय धरले आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्या डोक्यांवर असला तर नसलेल्या गोष्टीसुद्धा ते देतात. दिले सामा इतके ब्रह्मानं मोजता आले, अशी भक्ताची अवस्था होते. जर सद्गुरूंचे पाय धरले तर ब्रह्मालाही मोजता येणार नाही इतक्या वेगळ्या प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. कारण तो आत्मज्ञानी होतो आणि आत्मज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान आहे हे त्याला पुढे जाऊन कळतं. म्हणजे सद्गुरू जे देतात ते या ज्ञानांच्या कितीतरी पट अधिक असतं. कारण त्यामुळे ते दिलंय कुणी?
सद्गुरूंनी कुणाचं ज्ञान दिलंय? रामरायाचं ज्ञान दिलंय. ह्या गोष्टींमुळे मीपणा ना आपला राहत ना सद्गुरूंचा राहत. त्यामुळे प्रत्यक्ष रामरायापर्यंत आपण पोहोचू शकतो. असं हे विवेक आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे संसाराबद्दल नावड आणि विवेक म्हणजे भगवंताचं निवड करणे. विवेक म्हणजे भगवंताची निवड आणि वैराग्य म्हणजे संसाराची नावड. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये नावड आपोआप निर्माण होणे. म्हणजे जशी मुलं खेळत असताना आपण म्हटलं की जेव्हा मुलं खोटी घरं तयार करतात, त्यामध्ये रमतात आणि संध्याकाळ झाली की ते घरी जातात, त्यांना जेव्हा घराची आठवण येते, संध्याकाळ झालेली आहे, घराची आठवण येते, त्याला मुमुक्षत्व म्हटलंय. आठवण होताच धावत जातात, ते साधकत्व आहे. आठवण आली घराची आणि धावले तरी कमीत कमी, इथेच नाही रमले. काही लोक असे असतात जास्तीत जास्त ज्यांना ज्ञान नाही किंवा ज्यांना सद्गुरूंची कृपा नाही, ते रमतात रमतात रमतात, तिथेच रमतात आणि तिथेच त्यांचा अंत होतो. मग तिकडे साधकत्व त्यांच्यापर्यंत येत नाही. एवढाच काय तो फरक आहे. प्रत्येक जीवामध्ये ही संधी दिलेली आहे की प्रेम आपण करण्याचं स्वातंत्र्य, मीपणाची जाणीव काय आहे हे दिलेलं स्वातंत्र्य आहे, ते फक्त ते अनुभवत नाहीत. त्यामुळे ते तिथेच रमतात. जसे समुद्रकिनाऱ्यावर मुलं रमले आणि तिथेच रमले आणि लाटेसोबत जर वाहून गेलं तर आपण म्हणू ते घरापर्यंत पोहोचले नाही. मग ही जी लाट आहे त्या लाटेला अडथळा पार करत जर ते घराकडे आले, आठवण आली घराची, सगळा संसार झाला आणि घराची आठवण आली, तर ते साधकत्व आहे. आणि घरी जर एखादा पोहोचला, त्यातला साधकत्व आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मुमुक्षत्व काय की घराची आठवण आली, आता मला या संध्याकाळच्या घरामध्ये रमता येत नाही, रात्र झाली आहे, अंधार झालेला आहे आणि हे घर मला समजलं आहे हे खोटं आहे, माझं घर, माझी आई माझी वाट बघते, असं तेव्हा त्या मुलाला वाटणं म्हणजे मुमुक्षत्व. जसा आमचा संसार झालेला आहे, संसार झाल्यानंतर आमची आई जी आहे ना, मूळ परमपिता आमचा, तो आमची वाट बघतोय, हे वाटणं म्हणजे मुमुक्षत्व. आणि मुमुक्षत्व हे वाटणं कशाला या कोणत्या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष सापडेल आपल्याला? ते वाचन होईल पण अनुभवास येणार नाही. मग हे मुमुक्षत्व म्हणजे घराची आठवण येणे. नंतर आठवण होतात जो धावत सुटतो, नाही आता मला इथे रमायचं नाही, माझी आई माझ्यासाठी वाट बघते, तिने काहीतरी करून ठेवलं आहे आणि सगळ्या दिवसभराच्या गोष्टी मला त्या आईला सांगायच्या आहे. मग हे जे आहे ते साधकत्व आहे. आणि तिसरी गोष्ट, एखादा साधकत्व, इथे घरी तर सगळेच पोहोचतात आहे, कारण हे उदाहरण फक्त आपला दृष्टांत आहे. प्रत्यक्षामध्ये असं घडत नाही. प्रत्यक्षामध्ये मुमुक्षत्वापर्यंत असतो एखाद्या वेळेस, पण साधकत्व आणि सिद्धत्व घडत नाही. कारण तिकडे धावत येतो आईकडे, भले समजतं की माझा सद्गुरू मला भगवंतापर्यंत नेणार आहे इतकं समजतं, पण सिद्धत्व येत नाही. मग हे सिद्धत्व येण्यासाठी नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, जडे गर्व ताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणे आज पारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की हरे राम हा मंत्र अतिशय सोपा आहे आणि तो जर सद्गुरूच्या मुखातून आपल्याला मिळाला असेल तर तो झोपला, तो जर आपण जपला तर मुमुक्षत्व, साधकत्व आणि सिद्धत्व या तीनही गोष्टी साधकाला प्राप्त होऊ शकतात. इतका सोपेपणा या मंत्रामध्ये आहे आणि साधेपणानेच या मंत्रांकडे समर्थ भक्त आहेत. आणि त्यातली शब्दांची अंतरं फोडणे म्हणजे त्यांना साधेपणावर का आणायचं आहे? कारण सगळ्यांना ना कठीण गोष्टी केल्यानेच मला काहीतरी साध्य होणार आहे असं वाटतं. कठीण गोष्टी केल्यानेच साध्य काही होतं असं नाही. कोणत्याही मार्गाने गेलं तरी भगवंत मिळतो. कोणी योग मार्गाने जातो, कोणी कोणत्या मार्गाने जातो, कठीण मार्गाने जातो, हठयोगाने जातो. ते लोक किती कष्ट करतात त्यांनीही जातात. पण प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी असते, क्षमता वेगवेगळी असते. पण साधेपणाने सुद्धा जर जाता येत असेल तर कठीण मार्ग चोखाळायची गरज नाही. असे समर्थ सद्गुरू आपल्यासमोर असताना त्या साधेपणाने आपण जायला काही हरकत नाही. यावरती आपण आपली मती स्थिर करून जसं आपण दुसऱ्या मंत्राकडे वळू. दुसरा मंत्र ज्या ठिकाणी यामध्ये किती भरपूर निमंत्रण आहे, पण आपल्या पहिल्या निरूपणामध्ये त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. नको कंठ शोषू बहु वेद पाठी, नको तू पडू साधनाचे कपाटी, घडे कर्म खोटे बहु तो दगारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. आता या ठिकाणी ते म्हणतात नको कंठ शोषू बहु वेद पाठी. कंठशोष करू नको, वेदपाठ करू नको असं म्हटलं नाही. 20-22 वर्ष जीवनाचे ते मुलं घालवतात आणि अतिशय सुंदर वेदांचं पठण करतात. पण ही जी गोष्ट आहे ती किती लोकांना साध्य होते? ते ऐकून सुद्धा, श्रवणाने सुद्धा आपली भावजागृती होऊ शकते. प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण केली पाहिजे असं शक्य होत नाही. या गोष्टीचा विचार असा करायचा आहे, नको कंठ शोषू बहुवेद पाठी. या ठिकाणी जर एखादा वेदपाठी ब्राह्मण आहे
आणि तो जर छान मंत्रोच्चार करत असेल तर प्रत्येक वेळी मीच केले पाहिजे आणि मीच कंठशोष केला पाहिजे, यासाठी लागलेली साधना, यासाठी लागणारे कष्ट आणि त्यासाठी होणारा त्रास, हे सगळं घेण्याची काय गरज आहे? तेच मंत्र आहेत, तो म्हणतो आहे, त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. जे त्याची जी साधना आहे त्या साधनेने आपण श्रवण केल्याने सुद्धा तेच फळ प्राप्त होत आहे. कारण तो बिनचूक म्हणतोय, तो अतिशय सुंदर म्हणतोय, त्यांनी त्याच्यासाठी त्याचं आयुष्य घालवलं आहे. मग ते घालवत असताना ते ऐकणं सुद्धा आपलं एक अतिशय सुंदर असे अनुभव आहे. तो अनुभव का घ्यायचा नाही? जसं आपण मागच्या वेळेस त्या कर्णाचं आणि अर्जुनाचं उदाहरण पाहिलं की कर्ण का श्रेष्ठ, अर्जुन का त्या बाबतीत कनिष्ठ दानाच्या बाबतीत, तर त्यामध्ये ते सांगतात आहे की अर्जुनालाही सांगितलं की सोनं घेऊन जा, एक मोठा पर्वत आहे, त्या पर्वतावरती सगळ्यांना सांग की सोनं घेऊन जा इथून. अर्जुन तिथे उभा राहिला स्वतः प्रत्यक्ष, आणि तिथे जो कोणी आला त्याला कुणालाही हटकलं नाही की 1 ग्रॅम घे, 10 ग्रॅम घे, 25 ग्रॅम घे, पोतभर घे, कुणालाही हटकलं नाही. हा दातृत्वच आहे. जे कृष्णाने सांगितलं ते काम त्यांनी पूर्ण केलं. कोण याला चूक म्हणेल? किती बारीक गोष्टी बघाव्या लागतात या पारमार्थामध्ये. कोण वाईट म्हणेल? कारण त्यांना सांगायचं होतं की अधिक चांगलं काय आहे, तू चांगला पण त्यापेक्षा अधिक चांगलं काय आहे, हे सुद्धा त्यांना सिद्ध करायचं होतं. त्यांनी जेव्हा उभा राहिला आणि इतक्या लोकांनी नेलं, थकला, दमला, लोक येत होते जात होते. सूर्यास्ताच्या वेळी अर्जुन आपल्या घरी आला आणि भगवंतांना म्हणाला, आज इतक्या लोकांनी इतकं सोनं नेलं आणि मी अतिशय आनंदाने कृतज्ञपणे या सगळ्या गोष्टी बघत होतो आणि मनात हेही होतं की तू हे दिलेलं आहे. इतकं सगळं चांगलं असताना आपल्याला वाटतं हे सगळं चांगलं घडतंय. मग दुसरा दिवस जेव्हा कर्णाचा येतो, मग त्याच्यामध्ये त्याचा मोठेपणा असा सिद्ध होतो की मोठेपण त्यांनीच दिलंय, कृष्णानेच दिलंय. दातृत्व हा मूळचा हृदयाचा गुण आहे, तो दातृत्वासाठी प्रसिद्ध आहे. मग त्याचा मोठेपणा आपण कमी नाही करू शकत, या कमीपणा आणू शकत नाही. हेच भगवंतांना सांगायचं आहे की तो मोठा आहेच, त्याचं कौतुक करून आपण मुक्त होऊ शकतो. प्रत्येक वेळी त्याचं दातृत्व आपण घेऊ शकत नाही. तसं त्याला जसं सांगितलं की तुम्ही सोनं न्यायचं आहे, तो घरीच होता. त्यांनी गावभर दवंडी पिटवली, जा प्रत्येकाने, जेव्हा जसं जमेल तसं जा आणि त्या ठिकाणी सोन्याचा पर्वत खुला आहे आणि त्या सोन्याच्या पर्वतावरून ज्यांना जे काही न्यायचं आहे ते न्या. कारण त्याला माहिती आहे हे माझं नाही आणि माझं नसल्यामुळे मी तिथे उभं राहून देण्याचं कर्तृत्वही माझं नाही. इतकी बारीक अवस्था. दातृत्व हा अंगी असलेला गुण आहे. मग तो घरी शांत राहिला, कोणत्याही प्रकारचा त्रास त्याला झाला नाही. जितक्या लोकांनी सोनं नेलं, नेत असताना ह्याला उभं नाही का राहावं लागलं. उभं राहिल्यावर त्याला कष्ट झाले, थोडंफार जाणवतही होतं की आपल्याला हे कार्य दिलं आहे ते आपण करतोय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात थकवा येतो, आणि थकव्याचं कारण नाही साधेपणामध्ये. साधेपणाने जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर या थकव्याचं काय कारण आहे? जे माझं नाही ते मी देणारा कोण, ही अगदी मुळात असलेली भावना, ही दातृत्वाची भावना कर्णामध्ये आहे, हे सिद्ध आहे. मग त्याचं सिद्धत्व, त्याचा मोठेपणा आपण मान्य करणे आणि नतमस्तक होणे किती सोपं आहे. त्या ठिकाणी त्याच्यासारखं दातृत्व माझं व्हावं, माझंही तसंच नाव व्हावं असं म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतात. आणि जो सिद्ध असतो तो असतोच, त्याला पर्याय नसतो. लता मंगेशकर सारखं जर सगळ्यांनी व्हावं म्हटलं तर लता मंगेशकरचं वैशिष्ट्य ते काय? प्रत्येकजण लता मंगेशकर होऊ शकत नाही, पण लता मंगेशकरला आपण सरस्वतीच्या रूपात बघून, तिची गाणी ऐकून, तिचं भगवद्गीता ऐकून आपण कृतकृत्य होऊ शकतो. ही आपल्या आत्म्याने तिच्या आत्म्याला दिलेली दाद आहे. इतकं साधेपणाने तिचं भगवद्गीता आपण ऐकून आपण मुक्त होऊ शकतो. आपण गायलंच पाहिजे हा जो अट्टहास आहे प्रत्येकाचा, तिथे हसं होत आहे. जर प्रत्येकाने कोकिळेसारखं गायचं ठरवलं त्या ठिकाणी हसं होत आहे. जो जसा आहे तो सिद्ध आहे, जो आहे तो मान्य आहे, जो जसा आहे तो मान्य आहे. मग हा कंठशोष कशाला? मी त्याच्यासारखा बनण्याचा कंठशोष किंवा या सगळ्या गोष्टी मला जमल्याच पाहिजे हा जो कंठशोष आहे तो समर्थांना अपेक्षित नाही. ते म्हणतात साधेपणा. ज्या ठिकाणी मला जमत नाही त्या गोष्टी मी कौतुकाने मान्य करणे आणि ज्या गोष्टी मला जमतात त्या इतरांना देणे. जे माझ्याजवळ आहे ते देणे, जे माझ्याजवळ नाही त्याचं कौतुक करणे. इतका साधेपणा रामचरित्रात आहे आणि असे राम वागले आहेत. आता रामांना सगळं माहिती होतं, सगळं ज्ञान रामांना आहे. म्हणजे काय? राम म्हणजे काय? राम सृष्टी करतायत, पण वसिष्ठांच्या समोर बसून पूर्ण त्यांनी आपलं सगळं ऐकून घेतलंय ना की माझं चरित्र काय, मला याचा त्रास होतोय, हे सगळं ऐकून का घेतलं? याचं कारणच ते आहे साधेपणा, की मला माझा काहीच माहिती नाही, सगळं तुम्ही सांगा. हा कंठशोषच थांबतोय. हा कंठशोष थांबा म्हणतात. नको कंठशोषू बहुवेद पाठी. वेदपाठी हे एक निमित्त आहे. वेदच हा शब्द जो वापरलाय हे एक निमित्त आपण गृहीत धरलं की फक्त वेद नाही, कोणतीही कला असो, कोणतंही काम असो,
जे काम ज्यांनी करायचं त्यांनी जर केलं चांगलं, तर त्यासाठी आपला कंठशोष करण्याची गरज नाही. एक मध्ये असं एक हे पण वाचलं होतं की एखादी व्यक्ती जेव्हा काही एखादी बोलते किंवा जिचा आपण व्हिडिओ बघतो आणि ते बघितल्यावर आपण त्याचा आनंद घेत नाही, त्याच्या व्यक्तीच्या मागे 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 जात तो कसा आहे, तो काय आहे, कसा आहे, त्याच्यासारखं त्याला भेटायचं, त्याच्याकडे बोलायचं, त्यांनी मला काहीतरी सांगावं, मग त्याप्रमाणे मी काही करावं, असा शोध व्यक्ती घेत राहतो. त्यांनी जे काही टाकलं त्या गोष्टीचा आनंद घेण्यापेक्षा ती व्यक्ती कोण हे सखोल शोधण्यातच वेळ जातो आणि त्याच्यासारखं मग त्याचे आशीर्वाद घ्यायचे, मग तुम्ही सांगता तसं मला प्रयत्न करायचे, म्हणजे प्रयत्नांना सुरुवात करतो. ते खरंच तिथपर्यंत पोहोचणार आहे का त्या सिद्धत्वापर्यंत? एक ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तो तसा आहे हा एखाद्या वेळेस तो बोलला असेल, कदाचित तो तसा नसेल, एखाद्या वेळेस जमून जातं, त्याचा शोध घेण्याचा आपल्याला काय कारण आहे? हा जो कंठशोष आहे ना सगळ्या प्रकारचा, मी तसा बनावा, मी तसंच करावं आणि इतरांनी त्याचंच कौतुक करावं, असा हा जो कंठशोष आहे तो समर्थांना अपेक्षित नाही. म्हणजे साधेपणा, जे आपल्याजवळ आहे त्यातच आनंद घेणे हे रामतत्व आहे. जे आपल्याजवळ नाही त्याच्या मागे न लागणे, आपल्याजवळ जे आहे त्याचा आपण आनंद घेत इतरांना आनंद देणे, हा कंठशोष न होणे याचं उदाहरण आहे. नको कंठशोषू बहु वेदपाठी. मग वेदपाठीचा अर्थ फक्त वेदपाठ हा न घेता आपण सगळ्या बाबतीत घेऊ शकतो. नको तो पडू साधनाचे कपाटी. कोणत्याही प्रकारची साधना करायची म्हणून त्यात अडकून राहू नको. साधना 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 करत करत माणसाचा जीव जातो, पण प्रत्यक्षात त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही, त्यांना जे पाहिजे समाधान ते मिळत नाही. कारण पूजा करून उठल्यावर जर आपली चिडचिड होत असेल, एखादी साधना केली आणि आपल्याला जर चिडचिड होत असेल, तर ती साधना खरंच रामापर्यंत पोहोचेल का? एक अतिशय म्हाताऱ्या व्यक्ती होत्या आमच्या संबंधातल्या, त्या म्हणायच्या, लहान मुलांनी जर मागितलं तर तो नैवेद्य आम्ही मुलांना देतो. अतिशय आग्रहाने जर त्यांनी मागितलं तर तो नैवेद्य बाळकृष्ण रूप समजून आम्ही त्याला तो देतो. याचं कारण कृष्ण कोणत्याही रूपात खायला येऊ शकतो यावरती माझा विश्वास आहे. मग माझा विश्वास आहे आणि बाळकृष्णांनी खाल्ला, हा जर तिचा भाव असेल तर त्या साधेपणाने तिला जे हवंय ते मिळालं ना समाधान. मग साधनेच्या कपाटी जर ती अडकली, साधना 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 मी करते आणि इतरांनी करावं, ह्यावरती जर अट्टहास झाला, तर कोणत्याही प्रकारचा अट्टहास रामतत्वाला बाधक आहे. रामतत्व अतिशय साधं सरळ सोपं आहे. जितकं जितकं तुम्ही कठीण होत जाल, जितकं जितकं अकृत्रिम होत जाल, तितकं तितकं रामतत्व दूर जात आहे. दघडे कर्म खोटे बहु तो दगारे, हरे का महामंत्र सोपा जपारे. असं करत असताना मी जे मगाशी उदाहरण दिलं की असं करत असताना जर आपण शोध घेतला की ते कसं झालं, ते कसं झालं, मी तशी प्रयत्न करते, तर ते खोटं कर्म होतं. का बरं खोटं कर्म होतं? कारण प्रत्येकामध्ये ती पात्रता नसते. प्रत्येक जण एक गोष्ट करू शकतो हे ठरलेलंच नाही. मुळामध्ये एक आपला जीवनाचा आराखडा ठरलेला आहे. जो जे काम करू शकतो तेच तो करू शकतो, त्यामध्ये तो प्रवीण सुद्धा होऊ शकतो. प्रत्येक जण त्यात होईल अशी शाश्वती नाही. मग असं असताना जे काही आपण करतो ते खोटं काम होतं. कारण जे झेपत नाही ते करायचा प्रयत्न केला अतिशय त्रास होतो. आपण आताच्या मुलांकडे सुद्धा बघतो, जेव्हा जबरदस्तीने एखादी गोष्ट त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो त्यांना अतिशय त्रास होतो आणि त्यांचं आयुष्य खरं वाया जातं. त्यांना जे करायचं ते करू दिले तर सचिन तेंडुलकर सारखे लोक बाहेर पडतात. कारण त्यांना जे आवडतं त्यांना करू दिलं म्हणजे स्वधर्म काही वेगळा आहे. जर स्वधर्माव्यतिरिक्त वेगळं केलं तर ते खोटं काम आहे. त्याचं स्वतःचं अंतिम ध्येय प्राप्त होऊ शकत नाही. मग त्यांनी आणखी एक सांगितलं, प्रत्येक श्लोकानंतर आपण म्हणायचं, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. हे जर जपलं तर त्यातून येणारी जी शक्ती आणि ऊर्जा आहे त्यातून तो व्यक्ती वेगळाच बनतो. कारण ह्या मंत्रामध्ये ती ताकद आहे. समर्थांना शेवटी 3-4 मंत्र झाल्यावर मी हे सांगणारच होते की या मंत्रामध्ये ही ऊर्जा आहे की त्याला स्वतःची जाणीव होते, मी कोण आहे, मग मी कशाच्या मागे जायचं आणि मी कशाच्या मागे जायचं नाही याची जेव्हा त्याला जाणीव होते, तेव्हा तो मग मंत्राच्या मागे लागल्यामुळे किंवा मंत्र सतत जपत असल्यामुळे त्याला त्याच्यामधली आतली ऊर्जा, म्हणजे ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, ती जागृत होते. जशी हनुमंताची झाली, जी विसरला होता पण ती जागृत झाली. असं जेव्हा घडतं तेव्हा अगदी लंका काय काहीही काम तो करू शकतो. म्हणजे स्वतःला जागृत करण्यासाठी हरे राम हा मंत्र सोपा जपारे. म्हणजे त्यामध्ये फसवं आहे सगळं जग फसवं आहे. कारण आता त्याच्यात दुसरा भाग आहे याच अर्थाचा, असा दुसरा साधनांच्या कपाटी जग फसवं आहे. फसवं कसं आहे? आपण ज्याच्यासाठी पूर्ण आयुष्य घालवलं, अगदी वयाची 50 वर्ष घालवली, त्या 50 वर्षानंतर हातात आलेल्या सगळ्या गोष्टी अगदी शाश्वत पडल्या का आपल्या हातात? हा सुद्धा एक फसव्या जगाचा नियम आहे.
की आपलं खूप मनापासून तन मन धनानी माणूस त्यासाठी सगळं आपलं आयुष्य घालवतो. जेव्हा लोक रिटायर होतात तेव्हा लक्षात येतं, अरे आपण सगळं या सगळ्या गोष्टींसाठी घालवलं, स्वतःसाठी कुठे जगलो. म्हणजे ते स्वतःसाठी जगणं म्हणजे त्यांना असं वाटत असतं हे सगळं मी कर्तव्य केलं. मग कर्तव्य काय चुकीचं केलं का त्यांनी? जसं अर्जुनानी चूक नाही केली, कृष्णाने सांगितलं आणि अर्जुनांनी दिलं, चूक कुठे आहे? पण चुकीपेक्षा अधिक चांगलं करता आलं असतं जर त्यांनी रामाचा मंत्र जपला. तर ही माया जी 50 वर्ष त्यांची वाया गेली ती वाया नसती गेली. त्यांना असं वाटलंच नसतं की माझी वाया गेली. कारण हे जे जग आहे ना ते फसवं आहे. फसव्या जगामध्ये, फसवं आता आपल्याला कळायला हरकत नाही, फसवं म्हणजे ज्यासाठी आपलं आयुष्य घालवलं 100% समाधान मिळालं असा एकही व्यक्ती नाही. 100% समाधान आहे. कुणाचा वियोग नाही, कुणाचं दुःख नाही, कुणाकडून अपमान नाही, काहीच नाही जगामध्ये. समर्थांचा एक दासबोधामध्ये एक पूर्ण समास आहे की आदर्श संसार कसा असायला पाहिजे. आणि अशा आदर्श संसाराची प्रत्येकाची व्याख्या आहे. प्रत्येकाला असं वाटतं असा संसार असावा, या संसारातून मला हे मिळावं, या संसारातून मला ते मिळावं, असा आदर्श संसार समर्थांना माहिती आहे. ते स्वतःनी जरी त्यांनी विवाह केला नसला तरी त्यांना आदर्श संसार कसा असावा हे त्यांना माहिती आहे. त्यांनी लिहून ठेवलं आहे. आणि तसा संसार किती लोकांना मिळतो सांगा म्हणतात. मग हे जर मी लिहून ठेवलं आहे आणि तुम्हाला मिळालं नाही तर ही माया फसवी का नाही? ही माया फसवी. खूप आनंद दिला, 45 वर्ष आनंद दिला, पण शेवटच्या 5 वर्षामध्ये जर काही अपमान झाला, काही मोठं दुःख पदरी पडलं तर मायेने फसवलंच की हो आपल्याला, असं समर्थ जागृत करतात. मग मायेतही रमा. 50 वर्ष गेले असं समजू नका. जर हा हरे राम हा मंत्र सोपा जपारे अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून मुलाला कळायला लागलं की त्याने फक्त हरे राम हा मंत्र सोपा जपारे असं जपत जर राहिला, त्याच्या परापश्यंती वाणीमध्ये आणि आपोआप हृदयामध्ये तो भिनला, तर त्याला या सगळ्या गोष्टी मायेच्या पासून तो अगदी अलिप्त राहू शकतो. एवढी ताकद या सोप्या मंत्रामध्ये आहे. कारण करायचं त्याला तेच आहे जे कर्म तो स्वतःच्या मागून घेऊन आलाय. कर्म करणे थांबवायचंच नाही आहे. अर्जुनानी थांबवलं नाही, कुणीही कर्म थांबवलं नाही. पण ते करत असताना जर हा जप त्याच्या मनात असेल तर त्यांनी बाकी केलेलं सगळं कर्म भगवंताला समर्पण होतं आणि त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. असा हा जो अधिकारी आहे, वाचिक तप त्याचं होत आहे आपोआपच, आणि असा हा व्यक्ती अगदी अधिकारी होतो. काय ज्ञान मिळवलं त्यांनी वेगळं? फक्त स्वतःच्या जीवनामध्ये हा मंत्र म्हणत त्यांनी समर्पित जीवन जगायचं ठरवलं. समर्पित जीवन पण नाही जगला, फक्त मंत्र म्हटला. मंत्र म्हणण्यामुळे आत्मदेनं एक अशी वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार होते की हे माझं नाही. चांगलं असो का वाईट असो हे सगळं मला दुसऱ्या कोणाचं आहे. कारण हरे राम हरे राम हरे राम जेव्हा तो म्हणतो तेव्हा हे माझं नाही, हे त्याचं आहे. ही जी एक भावना निर्माण होते त्यामुळे तो त्या सगळ्या सुखापासून अलिप्त राहू शकतो. आता बी कसंही म्हणा, आणि त्यांचं म्हणणं आहे हे नको, घडे कर्म कोटे बहुतो दगारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. कसाही जपा. वाल्याचा वाल्मिकी झालाय तर बी जमिनीमध्ये कसंही टाकलं उलटं सरळ तरी पण ते आपोआप जे बी त्याचं ज्याचं पीक जे येतं ते सरळ येतं. त्याच्यासाठी आपल्याला विशेष काही करावं लागत नाही. फक्त तोंडानी आपण म्हणत राहिलो. आमचे महाराज तर असे होते की ज्यांना जेव्हा तपासलं डॉक्टरांनी तेव्हा त्यांच्या नाडीतून श्रीराम जयराम जय जयराम असा शब्दध्वनी प्रत्येक डॉक्टरनी ऐकलाय. मग ही जी करामत घडते कारण ते सतत मनामध्ये आणि सतत परापश्यंती मध्यमा सगळ्या वाणींमधून तो जप चालू असल्यामुळे त्यांना जी सिद्धी प्राप्त झाली. त्यांना माया नव्हती का? माया होती. पण या मंत्रामध्ये जी बीजशक्ती आहे त्या बीजशक्तीचा प्रत्येकाने उपयोग करावा असं म्हणून त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये ही भावना व्यक्त केली. तिसरा जो श्लोक आहे तो श्लोक आहे, तुलाही तनु मानवी प्राप्त झाली. यावरती आपण किती स्वतःचं चिंतन करू शकतो. तुलाही तनु मानवी प्राप्त झाली, बहुजन्म पुण्ये फळा लागी आली. तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता जरा समर्थ रागवले, कितीही समजवलं तुम्हाला समजत नाही. तुम्हाला काय दिलंय देवानी तुम्हाला कल्पना नाही हो. जे दिलंय ना ते खरंच कुणाला मिळालं नाही असं समजा. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टीची किंमत कळेल असं समर्थ म्हणतात. तुलाही तनु मानवी मान्य झाली, तुलाही तनु मानवी प्राप्त झाली, बहुजन्म पुण्ये फळा लागी आली. तिला तू कसा गोविसी विषयी रे. एक कुणाचा व्हिडिओ सुरू आहे? हरे राम हा मंत्र सोपा जपारे, लब्ध्वा कथा चिन्नर जन्म दुर्लभा.
आत- लीला जेवरीकर, आपला माईक बंद करा. प्रवचनात व्यत्यय आलाय, नाहीतर मग तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. लीला जेवरीकर. लब्ध्वा कथां चिन्नर जन्म दुर्लभा. आपल्याला हा जो नरजन्म मिळालाय, तो नरजन्म किती कठीण परिस्थितीतून मिळालाय. कितीतरी मोठे कीर्तनकार सांगतात आपल्याला की आपण हा मागितलाय का, अशा प्रकारचा जन्म आपण मागितलाय का देवाला, पण आपल्याला मिळालाय. आपल्याला न कळता अतिशय सुंदर. मग दोन गोष्टी आहे वर्तुळामध्ये जशा, एक श्रेयस आहे आणि प्रेयस आहे. मग श्रेयसामध्ये किती रमायचं, प्रेयसामध्ये काय करायला पाहिजे. प्रेयसामध्ये काय होतं, प्रेयस जे आपल्याला बरं वाटतं त्यामध्ये काय घडतं की इंद्रियांना मिळणारं सुख म्हणजे प्रेयस आहे. मग या ठिकाणी आपण आनंदी होतो की नाही, या ठिकाणी आनंद होतो, पण तो आनंद टिकतो का ह्यावरती आपण विचार करत नाही. ते तात्पुरतं सुख आपल्याला मिळतं, मनोरंजन होतं आपलं, त्याला मनोरंजन म्हटलंय. कारण बुद्धीकडून मिळणारं जे सुख आहे ना ते मनोरंजन आहे, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि अगदी लहानपणापासून मुलांनाही शिकवलं पाहिजे. हे सगळं खरं आहे, कोण म्हणतंय खोटं आहे, सगळं खरं आहे. प्रेयसाला जर महत्त्व दिलं, प्रेयसामध्ये काय काय घडतं की जे मला वाटतं, जे मला बुद्धीला वाटतं ते सगळं मी करते. आणि ते करत असताना इंद्रियांना तात्पुरतं सुख पण मिळतं, आणि रोज मिळतं, एकदा नाही, असं वर्षानुवर्षसुद्धा मिळतं. ही माया मोठी कठीण आहे समजायला. आम्हाला वाटतं 50 वर्ष आम्हाला हे सुख मिळालं म्हणजे ते खरं आहे. ही गुंतवणूक खरी नाही. कारण 50 वर्षानंतर अचानक जर एखादं दुःख आलं तर हे सगळा केलेला काळ, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, मग म्हणावं लागतं, बाई देवी मला हे सगळं विसरायला दे आता. मला या सगळ्या गोष्टी जर आठवल्या ना तर ह्यानी मला आता त्रास होणार आहे. इतक्या त्या गोड आठवणी आहे, वाईट असतील त्याही आठवायच्या नाही, चांगल्या असतील तेही आठवायच्या नाही. मग हा भ्रम नाही का. मग प्रेयसामध्ये रमलेला जीव भ्रमात होता की नाही आतापर्यंत, हा प्रेयसाचा प्रश्न आहे. हे नरदेहामध्ये समजतंय की प्रेयस काय चाललंय की मला 50 वर्ष सुख मिळालं. आपण असं गृहीत धरू की एकही अडथळा न येता 50-60 वर्ष सुखाचं आयुष्य मिळालं. पण 60 म्हणजे संपलं का, त्यानंतर अजून 20-30 वर्ष आयुष्य आहे. त्या क्षणी जर समजा काही चुकीचं घडलं तर या सुखाच्या आठवणीसुद्धा नकोशा होतात. दुःखाच्या आठवणी तर नकोशा होतातच, पण सुखाच्या आठवणी सुद्धा नकोशा होतात. मग हे तात्पुरतं सुख म्हणायला पाहिजे. मग आपल्याला 50 वर्षाचा काळ जरी मोठा वाटत असला तरी तो मोठा काळ नाही. तो आपल्या दृष्टीने एका क्षणात जर त्यानंतर आपण विचार केला किती वाईट आयुष्य आहे आपलं असं म्हणतो, 50 वर्षाचं सुख विसरतो आणि एक दिवसाचा क्षण वाईट आला असं म्हणतो. ते सहन करण्याची ताकदसुद्धा आपल्यामध्ये राहत नाही. ते मनोरंजन करतं, ते आराम देतं आणि ते भौतिक सुख देतं. हे प्रेयस आहे. पण जो श्रेयसाकडे वळतो, जर ते प्रयास करत असताना जर त्यांनी हरे राम हा मंत्र सोपा जपारे असं समर्थांचं वाक्य जर कानी पडलं, महावाक्य कानी पडलं, आणि त्यांनी लहानपणापासूनच अगदी कळत न कळत घरच्या संस्कारांमुळे जर त्यांनी कोणता तरी मंत्र जपायला सुरुवात केली तर ते कल्याणकारी आहे. काहीही दुःख आलं पुढे तरी त्याचं कल्याण होणार हे निश्चित आहे. कारण मंत्राची ताकद त्याच्या शरीरामध्ये भिनलेली आहे. मग आत्म्यासाठी आहे ते शरीरासाठी होतं. हे श्रेयस आहे ते आत्म्यासाठी आहे, ते मन आणि मनासाठी सुद्धा आहे. मन शांत होत आहे आणि मन शांत असतं पाहिजे आपल्याला, दुसरं काय पाहिजे. मनासाठी आहे, समाजासाठी सुद्धा आहे. एखादा शांत जीव, जर समाधानी जीव, जर अतिशय प्रसन्न असा जीव समाजासाठी उत्तम आहे. जो चिडचिडा जीव आहे, जो इकडे भौतिक सुखामध्ये रमलेला जीव स्वतःही एवढे मोठं सोनं घालून फिरतो, कुणाला आनंद मिळतो. आणि तोच इकडे रामरतन धन पायो असा जर एखादा व्यक्ती असेल तर तो समाजासाठी किती चांगला आहे. 1000 किलो सोनं अंगावून फिरणारा कसा आणि मनामध्ये जागृत अवस्थेमध्ये रामनाम जपणारा व्यक्ती कसा. मग या दोन गोष्टी समाजासाठी सुद्धा किती चांगल्या आहेत. स्वतःसाठी चांगलं, समाजासाठी चांगलं, आणि चांगलं कर्तव्य करतो आहे तो. मग हे जे श्रेयस आणि प्रेयस मधलं वर्तुळ पूर्ण समजायला पाहिजे. आपला जर जन्म झाला आहे तर अर्धवर्तुळ समजून कामाचं नाही. जर गणित शिकतोय ना आपण, मग गणिताचे आपण शब्दाचं अंतर तोडलं पाहिजे. शब्दांचं अंतर एवढं, गणित म्हणजे फक्त गणित विषय नाही, तर गणित म्हणजे वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये 2 भाग आहेत.
एक सुख आहे, एक दुःख आहे. मग सुख दुःख एकत्र करून एक पूर्ण वर्तुळ जर तयार होत असेल तर ते प्रेयसाचं वर्तुळ आहे. मग प्रेयस कल्याणकारी जर आपल्याला करायचं असेल आपलं जीवन, तर श्रेयसाच्या सोबतच रामनाम घेतलं तर समर्थ म्हणतात. आणि किती सोपा आहे म्हणतात पुन्हा पुन्हा ते, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. यावरती मी पुन्हा थोडंसं राहिलेलं निरूपण करते, कारण 2-3 गोष्टी अजून सांगायच्या राहिल्या. आज वेळ संपली त्यामुळे इथे थांबते. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव 3दा म्हणते. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप सुंदर विवेचन सादर केलं ताई आपण आज. रामस्वरूप रामाचे